सुधा दीक्षित यांची दाहक सत्य ही कादंबरी प्रकरण 10. आम्ही बोलत असतानाच उमेश परत घरात आले. कुणाला आवर घालायचे कटकारस्थान चालले आहेत. माझ्यावर तुम्ही सारे अवलंबून. मी पोचतोय तुम्हाला. माझ्या जीवावर उठता मेरी बिल्ली और मुझसे म्याव. मला नाही चालणार. मला नाही चालायचं. तिसरा मकार मदिराशी मैत्रिणींचा या आहेत मला. माझ्या यशावर नाटकावर माझ्या व्यक्तिमत्वावर कुर्बान होणारे आहेत. माझ्या गळ्यात त्यांच्या हाताचे हार घालून कौतुक करतात. मला उत्साहित करतात. नाउमेद नाही करत हो. नाहीतर तुम्ही हे करू नका ते करू नका सारखं नको 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 माझ्या कलागुणांना प्रोत्साहनच देत नाहीत. माझं रिलॅक्स होणं, मित्रमंडळ असणं. तुम्हाला काही नकोय. मी नकोय. मग मलाही तुम्ही नकोत. जा, निघून जा तुम्ही सगळेजण माझ्या घरातून. उमेश धावून माझ्या अंगावर आले. मला त्यांच्या तोंडाचा वास आला. भपकन भपकारा आला. माझ्या पण रागाचा पारा चढला. शी, आज सकाळी सकाळी गटार गंगेचं पाणी पिऊन आलात. आता रात्रीची वाट पाहण्या इतपतही दम निघत नाहीत वाटतं. बाबा, आईच्या अंगावर हात टाकायचा नाही असे म्हणत प्रथमेश आमच्या दोघांच्या मध्ये आला. उगारलेला हात वरच्यावर प्रथमेशने पक्का धरून ठेवला. बाबा, तुम्हाला बाबा म्हणायची लाज वाटते मला. शिक्षित घरात असली माराकुटी. अहो, तुमची तब्येत बिघडते. बेवड्याच्या घरासारखे घराची अवस्था झालीये. दर महिन्याच्या उत्पन्नाचा निम्मा भाग दारूत सट्ट्यात पार्ट्यात जातोय. आता हे थांबवा हो बाबा. प्रथमेश अबोली हे सुद्धित नाहीत. आज थोड्या वेळाने आपल्याला आत्याकडे बारशाला जायचंय. तुम्ही बेडरूममध्ये जा आणि तयार व्हा. प्रथमेश राग आवर बाबा. आता इथे मारामाऱ्या सुरू व्हायला नकोत बापात आणि मुलात. बाबा, वाद वाढवायचा नाही. आणि आईने सांगितलं म्हणून मी जातोय बेडरूममध्ये. पण आई, ह्या स्वैराचारावर बंधन घाल ग. जा रे जा, लाजवाले. आणि गटरगंगा नाहीये. सुधापान, अमृतपान, मधुपान असलं छान छान बोलायचं तर गटरगंगा म्हणतात साले. हे अपेय पानच आहे. व्यसन आहे. विरंगुळा म्हणून कधीतरी दारू घेत होतात तर ते एक वेळ ठीक होतं. पण आजकाल हे काय करताय? हे माझं पंख आहेत उडायचे. सुधापानाच्या एकेका घोटाबरोबर दुःख विसरून ढगातून स्वर्गसुख घेतो ते सहन होत नाही तुला. माणूस कसा अलगत विहरतो. आणि मी तुला ही म्हणतोय. आता भरपूर पैसे मिळवतोय. चैन करू. तूही घे माझ्याबरोबर सुधेचे पेग. पण नाही, हट्टीपणानं सोवळेनं हे फार. तूही घे म्हणतोय ना. उमेशचा आवाज चढला. उमेशने नवीन बाटली फोडली. 2 पेग भरले. माझा हात जबरदस्तीने ओढला आणि जबरदस्तीने माझ्या तोंडाजवळ पेग धरला. पी, अगं पी तर खरं. एक घोट. उमेशने म्हटले. मी मान झटक्यात वळवली. हाताचा झटका दिला. पेग खाली पडला. उमेशना ढकलून मी हॉलमध्ये गेले. घड्याळात 11 वाजले होते. उमेश, आज तुला कंपनीत नाही जायचं का? आहे. तुमची काय अवस्था झाली आहे ही?
अहो शुद्धीवर या जरा, रात्रीला अजून अवकाश आहे. आज कंपनीला सुट्टी. रात्रच कशाला हवी आहे? दिवसाला रात्र करणार मी. नका हो करा व्यसनी. नका हो, नका व्यसनी, नका हो असे. काय म्हणालीस? व्यसनी? व्यसनी नाही, मद्य सुंदरीचा पुजारी मी. सिगारेट, पान, तंबाखू माझं पूजा साहित्य. नाटक माझा देव. मित्र माझं विश्व. हरीश माझा प्राण. खबरदार अपयश बोललो त्यांच्याबद्दल तर मुस्काट फोडून टाकेन. आज आपल्याला कमीकडे, तुमच्या आते बहिणीकडे मुलाच्या बारशाचे जेवायला जायचंय. जरा शुद्धीत या. आता तर मी शुद्धीत आलोय. अगं तुझ्यासारख्या काकूबाई बरोबर छे यापुढे जमणार नाही. काय तुझे केस, काय ती वेणी, काय साडी, सदा पदर खोचून झाशीची राणी तयार. अजूनही माने केस काळेभोर आणि लांबसर आहेत हो. अजूनही माझे केस काळेभोर आणि लांबसडक आहेत हो. नागिणीसारखी सळसळते पाठीवर कमरेच्या खालपर्यंत. माझ्या बरोबरीच्या मैत्रिणी बायका हेवा करतात म्हटलं माझ्या. करत असतील. तुझी ही वेणी छळते मला. कितीतरी वेळा तुझ्या विनवण्या केल्या, चिडलो, त्रागा केला, अबोला धरला, प्रलोभन दाखवलीत की कोणता तरी कट करून घे, हे केस कापून ये, बॉब कट कर, बॉय कट कर, शोल्डर कट कर, तुला आवडेल तो कट कर. ब्युटी पार्लरला जात जा. चेहरा हातपाय स्वच्छ धुवून ये. फेशियल करत जा. भुवयांना शेप दे. ब्लिचिंग, वॅक्सिंग, थ्रेडिंग करत जा. हेअर ऑइलिंग, कर्लिंग कर. मसाज करत जा. पण तुझ्या कानात वारं गेलं नाही. ब्युटी पार्लरचा खर्च परवडणारा होता का आपल्याला? आता काय हरकत आहे? आता तर कुणाचा नैतिक धाक नाहीये ना. पण मला तो फालतू खर्च वाटतो. मुलांसाठी वृद्धपकाळासाठी 4 पैसे ठेवायला हवे. मला नाही आवडत हे सारं करायला. माझी एक प्रतिभा, एक व्यक्तिमत्वाची छाप मी समाजात निर्माण केली आहे. मला तिला धक्का लावायचा नाही. मुलींना, बायकांना, घरची पुरुष माणसं फॅशन करायला विरोध करतात. पण अगं मी म्हणतोय ना तुला, आता आपली परिस्थिती बदलली आहे. तू पंजाबी ड्रेस घाल, गाऊन घाल, जीन्स पॅन्ट शर्ट घाल, फ्रॉक घाल, टॉप घाल. ही काकूबाई सारखी साडी बिडी घालणं सोड ग. पण ऐकेल ती बायको कसली? उगाच वाटेल ते बोलू नको आणि माझं असलं सोंग मुळीच करून घेणार नाही मी. हे काकूबाईचं सोंग काय कमी आहे? माकडीन दिसतेच नुसती. लठ्ठ भारती साडी गुंडाळलेल्या कोठीसारखी दिसते. अहो असलं काही वाटत होतं तर लग्नाच्या वेळीच बॉबकटवाली मुलगीच पसंत करायची होती. आता अर्ध आयुष्य गेल्यावर का छळतोस मला? तुला पाहिलं त्या एका क्षणाला हवीशी वाटलीस तू मला. पण मला तू आणि तूच हवी आहेस. बॉय कटवाली, टेनिस खेळणारी, क्लब जाणारी, किट्या पार्ट्या करणारी, सहलीला जाणारी, ट्रेकिंग करणारी, नाटक सिनेमांचा शौक करणारी, छान शौकीन राहणारी तूच हवी होतीस अर्धांगिनी म्हणून. कसं तुम्हाला समजावं? मी पत्त्याचे डाव मांडून बसले असते तर संसाराचा डाव कोण खेळले असते? मामंजीच्या सासूबाईंच्या दुखण्याला पैसे कसे पुरले असते? नाटक सिनेमांना गेले असते तर वेळेवारी मुलांना, घरच्यांना जेवायला कसे मिळाले असते? क्लब, सहली, ट्रेकिंग केले नसेल पण अनुलीच्या लग्नासाठी जोडे झजवले म्हटलं. छान छौक केली नाही पण संकेतचे शिक्षण केलं, लग्न केलीत. जरा तरी विचार करा. हे कसं जमलं असतं? जे झालं ते संपलं. आता माझ्या मनातली बाहुली होऊन ये. मडमेसारखी ये. मॅक्सीत ये.
बिकिनीत ये, फ्रॉकमध्ये ये, पण तू ये. कानावर हात ठेवू नकोस. ऐक, मला तू अशी हवी आहेस. मला तुमचे विचार ऐकवतही नाहीत. जिभेला मनाला आवरा जरा. समाजात आपल्या वागण्या बोलण्याची एक इमेज तयार होते. तिला धक्का लागलेला मला चालणार नाही. पण मी तुझ्याबरोबर येणार नाही. ठीक आहे, नका येऊ. जनरीत मला निभवावी लागणार आहे. मला तरी कमावंसकडे जायलाच लागेल. तेव्हा तुम्ही का आला नाहीत असं मी त्यांच्याकडे गेल्यावर मला त्या विचारणारच. काय कारण सांगू? मला ते विचारू नको. काय हवं ते सांग. प्रथमेश, अबोली, झालात का तयार? आई, तूही तयार होतेस ना? आम्ही तयार झालोत. कोणत्याही गोष्टीचा खेद किती वेळ करणार? भांडण झालं, वादावादी झाली, तरी पण मी तोंड धुतले, एक बऱ्यापैकी जरीची साडी नेसले, गळ्यात मोत्याचा तणमणी घातला. हो, उगीच आपल्या घरचा कमीपणा नको ना दिसायला. प्रथमेश, अबोली आणि मी. मग आम्ही तिघेच कमावंसकडे गेलो. प्रकरण 11. कमावंस यांची आतेबहीण यांच्यापेक्षा खूपच लहान इंदूरला यांची आत्या राहते. त्यांची मुलगी. माझ्याचमुळे तिचे लग्न ठरले. माझ्या मैत्रिणीचा भाऊ नरवणे ह्याच्याशी सहज नाशिक, त्र्यंबकेश्वर, वणी अशी ट्रीप काढून आते सासूबाई आल्या माझ्याकडे. कमावंस त्यावेळी उपवर होत्या. वरसंशोधन सुरू होते. त्याच दिवशी मुक्ता नरवणे माझ्याकडे आली. मी नुकतेच मंडळात नाव घातले होते. आमच्या मंडळाची ट्रीप होती. वर्गणी गोळा करायचे काम तिच्याकडे होते. तिने कमावंसांना बघितले. कमावंसचे बोलणे, चालणे, दिसणे सारेच आकर्षक. स्थळ असेल तर सांगा, यंदा कर्तव्य आहे. आते सासूबाईंनी म्हटले. सहज म्हणून मी, मुक्ताचा भाऊ डॉक्टर झालाय, त्याला डॉक्टर मुलगी नकोय. कमावंस MA आहेत. तुम्ही म्हणाल तर विचारून बघू, मग पुढील हालचाली करू. आते सासूबाईंनी हो म्हटले आणि मग पुढल्या हालचाली केल्या. कमावंस सौ नरवणे होऊन नाशकात आल्या. एक प्रकारचा वेगळाच ओढा होता त्यांना माझा आणि मला त्यांचा. धाकट्या बहिणीसारख्याच होत्या त्या. तेव्हा बारशाच्या कार्यक्रमाला हजर राहणे क्रमप्राप्तच होते. घरचा सगळा प्रकार विसरून मी प्रथमेशने आणि अबोलीने कार्यक्रमाला हजेरी लावली. कमावंसांनी, त्यांच्या सासूबाई, मामंजींनी म्हणजे रावसाहेबांनी, सुधीरने हे का नाही आले म्हणून कारण विचारून बेजार केले. नाराजी व्यक्त केली. त्यांना डिसेंट्री झाली आहे, पोट दुखते आहे, औषध घेऊन घरीच झोपले आहेत अशी सबब सांगून मी वेळ मारून नेली. बारसं छानच झाले. गुलाबजामुनचा बेत होता. पाना फुलांना सुंदर सजवण्याचे काम अबोली आणि कमावंसांच्या नणंदांनी केले. स्वयंपाकाला बाई होती. आलेल्या पाहुण्यांची सरबराई कमावंसांच्या सासूबाई आपलेपणाने करत होत्या. एक छानशी साडी घेऊन मी घरी आले. फारच छान आणि प्रेमळ माणसे मिळाली कमावंसांना. कार्यक्रम आटोपून रात्री 1 वाजता आम्ही घरी आलो. घराला कुलूप होते. उमेश म्हणजे घरी नाहीत तर अशा विचार करत मी दार उघडले. त्या दिवशी रात्रीचे 2 वाजले तरी उमेश घरी आले नव्हते. मी, अबोली, प्रथमेश तिघेही जागेच होतो. काय करावे या विचारात मी होते. एकदा यांच्या मित्रांचा अड्डा घरात सुरू झाला तर मग आवर घालणे कठीण होते. प्रथमच अटकाव करायला हवा असे वाटत होते. उमेशचे वागणे बदलले असे कळले तरी मी तेव्हा दुर्लक्षच केले, सहन केले. खरं म्हणजे तेव्हाच प्राणपणाने विरोध करायला हवा होता, पण नाही केला. खरं म्हणजे बायकांची मागणी असते वेगळं राहायची. मी स्वतःला सगळ्या माणसांशी ॲडजस्ट केलं होतं. माणसांच्या चांगुलपणावर माझा विश्वास होता. खरंच काय चुकलं माझं? मी भांडायला हवं होतं उमेशशी. दारूची
सवय लावणाऱ्या हरीशजी यांच्या दुर्गुणांची वाच्यता मी घरात लवकर केली नाही. चूक झाली माझी. रोज रात्री मी त्याबाबत वादावादी केली नाही. उलट रात्री त्यांच्या आणि माझ्याही सुखाच्या जाळ्यात म्हणून मन मारून प्रयत्न करत राहिले, हसत राहिले, गुपचूप राहिले. चुकलंच माझं असं वाटतंय आज. मुलं आता मोठी झालीत, त्यांचा सल्ला आता घ्यायलाच हवा असे मला वाटले. म्हणून मग मी प्रथमेश, अबोलीला म्हटले, मुलांनो, मला तुमच्याशी बोलायचे आहे. शांतपणे विचार करा आणि मला तुमचे मत सांगा. प्रथमेश आणि अबोलीसुद्धा सकाळची आमची वादावादी ऐकून अस्वस्थ झालेले होते. प्रथमेश, अबोली, सकाळचे आमचे बोलणे तुम्ही ऐकलेच आहे. मला उमेश आपल्या घरात त्यांची भिशीची पार्टी कर असे म्हणत आहेत, पण मला घरात भिशीची पार्टी व्हावी असे वाटत नाही. आई, मलाही तसंच वाटतं, प्रथमेश म्हणाला. त्याला साथ देत अबोली म्हणाली, आई, मुळीच नको ना बाई. बाबांची मित्रमंडळी घरात यायला आपण बाबांच्या नाटकाला गेलो होतो ना, त्यावेळी ते तोरणे काका ग मला मुळीच नाही आवडले. काय ग केलं त्यांनी? अगं, माझ्या मागच्या खुर्चीवर बसले होते ते आणि त्यांची फॅमिली. हो ना, सारखा माझ्या खुर्चीला मागून लाथा मारत होते. मी दुर्लक्षच केलं, पण मला ते मुलीच आवडले नाही. आणि आई, विंगमध्ये मी आणि अबोली गेलो ना बाबांशी बोलायला, तर अबोलीला खेटून उमेश म्हणाले, अबोलीला खेटून उमेश राहिले. तिच्या अंगावरून पाठीवरून हात काय फिरवला, तिचा हात हातात घेतला. मग मात्र मी त्यांच्या हाताला जोरदार झटका दिला. रागाने मी त्यांच्याकडे बघितले तर मिश्किल हसत बाबांना म्हणाले, उमेश, तुझी ही छोटीशी छबुली बरीच तेज आहे हं, लवंगी मिरची. त्यांच्या ह्या मल्लीनाथीवर सगळ्या विंगमधली माणसं फ्या करून फिसकली. मला अगदी मेल्याहून मेल्यासारखे झाले. आपण पिकनिकला गेलो त्यावेळेस ते खानपुरे काका सारखे सारखे तुझ्या आगेमागे फिरत होते. कसले घाणेरडे विनोद सांगत होते. मी जवळच उभा राहून खेळत होतो, पण ऐकत होतो. आणि आई बाबांचे मित्र बाबांसारखेच सगळेच ढोसणारे आणि हलकट आहेत. ते नकोच आपल्या घरात यायला. बाबांना आत्ताच आपण विरोध करायला हवा. प्रथमेश, तुला नक्की असंच वाटतं ना? हो. आणि अबोली, तुझं काय म्हणणं आहे ग? मलाही नकोच वाटतीये बाबांची भिशी पार्टी. मग तुम्हीही सांगू लागा त्यांना तसं माझ्याबरोबर. बाबाचं म्हणणं तूही मॉडर्न राहावं असं आहे. हो, प्रथम त्यांनी मला बॉबकट करू, गाऊन घाल, ड्रेस घाल याविषयी म्हटले होते. अजूनही ते असलंच काही कर म्हणत असतात. मला ते म्हणतात तसं मॉड राहणीमान नाही आवडत. तुम्हाला आवडेल मी तशी राहिलेलं? तशी म्हणजे जीन्स पॅन्ट, टी शर्ट घालायची, बॉबकट करायची, पार्लरला जायचं, बिकिनी घालायची, फ्रॉक मॅक्सी वापरायची, त्यांच्या बरोबरीने पार्ट्या, क्लब, नाटक, तालमी, सिनेमा करत फिरायचं, पत्ते खेळायचे, घराबाहेर जास्तीत जास्त काळ राहायचं. नाही आई, नको आता. तू असली बदललेली मला नाही आवडायची. मला पण माझ्या मित्रमंडळीत लाज वाटेल. तू बाबांच्या म्हणण्याप्रमाणे राहू लागलीस तर. नातेवाईक मी असं राहू लागले तर काय म्हणतील? आजूबाजूची माणसं नावे ठेवतील. माझ्या राहण्याची, वागण्याची, बोलण्याची एक इमेज निर्माण झाली आहे. तिला धक्का लागलेला मला आवडणार नाही. मला अशक्य. आता उमेश म्हणतात तसं वागणं. प्रथमेश मांडीला मांडी लावून चिअर्स करत दारूचे पेग घेणं तू आवडेल तुला? अपेयपान करावंस, नशेत धुंद राहावंस, अभक्षभक्षण करावंस, नाही त्या सवयी लावून घ्याव्यास असं मला मुळीच वाटत नाही. तुझं आयुष्यासाठी आरोग्य कमवण्याचे हे दिवस आणि दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन तू तुझ्या आरोग्याला आरोग्य कमवण्याचे आणि दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन
तू तुझ्या आरोग्याला धक्का लावावास हे मुळीच वाटत नाही मला. शिक्षण घेण्याचे, कष्ट करण्याचे, चांगल्या सद्गुणांची पुंजी जमा करण्याचे तुमचे दोघांचे दिवस आहेत. नाही आई, त्यांच्या ह्या व्यसनापायी किती त्रास होतोय हे पाहतोय मी. बाबा इंजिनियर, माझ्या वर्गातल्या मिनलच्या वडिलांच्या बरोबरच तर बाबा काम करतात. त्यांच्या घरी किती समृद्धी आहे. आपला बंगला आणि पूर्वीच्या काळी घराची बांधणी केलेली आणि जुनाट वस्तू म्हणून थोडे तरी घर म्हणून बरे वाटते. पण अगं किती काटकसर करावी लागते आपल्याला ते मलाही माहिती आहे. कधी दूधवाल्याला, कधी किराणावाला, कधी कपडेवाला, त्यांचे कमी जास्त आगेमागे करून आमची फी, ट्युशन, तेव्हा बाबांचीही वाढती अरेरावी आणि त्यांच्या मित्रांची घुसखोरी वाढू द्यायची नाही. आई, बाबांचे हे मित्र बाबांना लुटतात अक्षरशः. दारूच्या पार्ट्या, मांसाहाराच्या पार्ट्यांची बिलं सारखी बाबा चुकते करत असतात. त्यांचे मित्र टाळ्या वाजवायला आणि जी करत मागे उभे असतात. किती दिवसात आपण नवे कपडे शिवले नाहीत की नवी काही खरेदी केली नाही. मलाही काय करावे ते कळत नाही. एकदा वाटतं पूर्ण विरोध करावा, एक वेळ वाटते चालले तसे चालू द्यावे. उगाच गळ्यात आणखी संकट घेऊ नये. आई, आता इतकी वर्ष झाली लग्नाला, बाबांना आई ग, आता इतकी वर्ष झाली लग्नाला, बाबांना तुला त्रास होतोय हे कळायला हवं. तू चुपचाप राहिलीस तर होणारे प्रकार वाढतच जातील. त्यांना आळा बसणार नाही. तू पूर्वीच मला असली व्यसनं चालणार नाहीत असं बजवायला हवं होतंस. अब्रू, प्रतिष्ठा, लोकलज्जा, मनलज्जा करीत तोडक्या मोडक्या संसाराला सांभाळत राहिलीस तू. संसार मोडू नये म्हणून सहन करीत राहिलीस म्हणून बाबांचे फावले. आता आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तेव्हा तू आता बाबांच्या ह्या म्हणण्याला मुळीच हो म्हणू नकोस. प्रथमेश आणि अबोलीने मला साथ द्यायचे ठरवले. उमेशचे मित्रमंडळ घरात घुसूच द्यायचे नाही असे मीही ठरवले. प्रकरण 11 समाप्त.